दीपक भाऊ, आता एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर शेतीला तुम्ही प्रत्येक गोष्टीचं शेतकऱ्याला मार्गदर्शन तर केलेलंच आहे, युट्यूब चॅनल सुरू केलं, पण आज शेतकऱ्यांची जी पोरं आहेत आपल्यासारखे जे तरुण आहेत, त्या जर बघितलं तर बाप शेती करतोय पण ते इंस्टा, फेसबुक आणि नको त्या सोशल मीडियावरील वादामध्ये गुरफटलेले दिसतात किंवा कोणत्या तरी राजकारण्यांच्या नादी लागण्यात आणि कार्यकर्ते बनण्यात धन्यता मानतात. बरोबर. तर अशा तरुणांना ते युट्यूबकडे किंवा सोशल मीडियाकडे काही इन्कम सोर्स म्हणून बघू शकतात. नक्की बघू शकता. जी तुमच्याकडे जर जो कलागुण आहे त्या कलागुणाच्या माध्यमातून तुम्ही जर युट्यूबला व्हिडिओ टाकायला लागले, त्यावर तुम्ही व्यक्त व्हायला लागले, व्यक्त होण्याची बी कला आहे. बरोबर व्यक्त कसं व्हायचं की समोरच्याला दुखवायचं नाही बरोबर आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणं, हे असे वक्तव्य असतील किंवा मग या माध्यमातून पूर्ण न जाता समाजासाठी आपला काय आपण उपयोग काय देऊ शकतो आपला, बरोबर अशा माध्यमातून जर आपण गेलो तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो, समाजाला होतो. कारण की कसं आहे, एक म्हणे पहा, मोगऱ्याचे फुल देत असताना मोगऱ्याचं फुलं तुम्ही देता पण वास आपल्या हाताला राहतो. बरोबर राहतच. तर युट्यूब मध्ये पण फार मोठी संधी आहे, त्याच्यामधून फार चांगला रोजगार उपलब्ध भरपूर जण झालेला आहे, मलाही झालेला आहे. आपण साईड बिझनेस म्हणून युट्यूबलाही पाहू शकतो. युट्यूबला एक जोड व्यवसाय म्हणून हो, नक्कीच पाहू नक्कीच शकतो. नक्कीच.